महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज राजमाता जिजाऊ बस सेवा सुरू झाली आहे। या बस सेवेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेचं कौतुक केलंय। आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या 3000 बसेस महामंडळाच्या सेवेत दाखल होणार असून या बसमुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित, आरामदायक आणि जलद प्रवास करता येणं शक्य होणार आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राजमाता जिजाऊ या नावानं सुरू करण्यात आलेली ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी अशी आहे। या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी केंद्रित होण्यास मदत होणार आहे। विधान भवनाच्या प्रांगणात अत्यंत आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री माधुरी मिसाळांसह दोन्ही विधिमंडळाचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते। महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष सुरू झालंय। या शताब्दी वर्ष कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला। चौदार तळ्याचं जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आलाय। या कामांचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभाव मुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे। कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अदिती तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह राज्यभरातून मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती लाभली। तिकडे राजधानी दिल्लीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। दुसरीकडे इराण इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे। अशा परिस्थितीतून देश जात असताना आपण पंतप्रधानांसोबत देशासोबत उभं राहणं हे गरजेचं आहे, असं शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो। हे इराण इराक जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे